अरे संख्या, माझ्या मनातली गोष्ट मी तिला सांगितली नाही ना तर मला लय वाईट वाटेल बघ. तर तू गावात असतोच कुठं की मी तुझ्याशी बोलले किंवा नाही बोलल्याने काही फरक पडायला? तू माझ्यासाठी पूर्वी जे होतीस ना आज पण तेच आहे आणि उद्या पण तेच राहशील. कारण की उद्या आहे ना लग्न झाल्यानंतर परत ते म्हणायला नको की तुला काहीच माहित नाही, म्हणून मी सगळं माहिती करून घेतलं. राजलीला टाकली नाही एकमेकाला. मला विचारते होय, हा इतक्या वर झालं तुझ्या पाठीमाग लागली आणि तू त्या सांगतो मला फावती ना, पण तुला आता अशी नाही सोडणार. तुला बरोबर इंगा दाखवतो. आई खाली थांब तर आता. ए रसिका थांब, आई खाली तुझ्या थांब. आई खाली थांब. लय नाटक करत होती ना, हा बापरे, खूपच उशीर झालाय, लवकर निघावं लागेल. आबा मी निघते, मला उशीर होतोय आणि आज घरी यायला पण मला थोडा उशीर होईल. काय आज परत लेट होईल? एकतर उशीर झाला, आपल्या गावाकडे यायला गाड्या नाहीत. ते काय नाही, तू रोजच्या टायमाला लवकर घरी ये. अहो आबा, एवढा पण उशीर होणार नाहीये. आज हॉस्पिटलमध्ये नवीन डॉक्टर येणार आहेत, त्याच्यामुळे आमच्या नर्स स्टाफ सोबत त्यांची मीटिंग आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त 1 तास उशीर होईल. बस असं आहे. मला वाटलं लय उशीर होईल म्हणून बोललो तुला लवकर ये. काय अहो आबा, जर जास्त उशीर होत असता तर तुम्हालाच बोलवलं नसतं वय घ्यायला. चला मी निघते, नाही तर बस निघून जाईल. काकून गेलं वाटतं लवकर कामालाच. एवढं उशीर होत नाही रे कधी तिला. बाळ्या तुला एक सांगू का, तिला बघितल्याशिवाय ना मला काही जेवणच जात नाही राव. जेवण जात नाही? हा ना. तू तिला नाही बघितल्याशिवाय काय उपाशी राहणार आहे काय? असं वाटतं. भोसडीच्या ती फक्त मला पटू दे. तिला सांगून ना तुला राखी बांधायला लावतो आणि तिचा भाऊ बनवतो. नाही 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 नाही, तुला माझा मेहुणाच बनवतो. बाळ्या दोस्तीत कुस्ती नको, दोस्त म्हणून ऐकून घेतोय, नाहीतर तेव्हाच कळलं असतं तुला. चलेंगे. ए आई खाल्यांनो, तुला 1000दा सांगितलं तिच्याकडे बघू नका. हा ही शेवटचं सांगतोय, तिच्याकडे जर परत बघितलं ना तर दोघांची ना मुंडक्या मोर गाईल मी. काय का ए आम्ही ना, आम्हाला काय हातपाय नाही काय, आम्ही बोलून दाखवत नाही, करून दाखवतो आणि ते पण प्रॅक्टिकल. ए तुम्हाला आहे ना रात्रभर काय करेल काय अशा केल्यावर. अशा नीट. तुला काय एवढी मिरची लागते? तिला आम्ही छेडू नाही तर काय पण करू. हा आणि ऐक, या जागी जरा तुझी बहीण पण असते ना, त्या डोळ्याने आणि ह्याच नजरेने ना आम्ही बघून सुख घेतला असता. माझ्या बहिणीला अरे मग तू काय हिशोब बांधले काय? तू काय करतो? हा तू पण त्या रसिकला बघून जसं सुख घेतो ना तसं आम्ही पण ह्या डोळ्याने बघून सुख घेतो. काय चल लेट सापडा शाना. तुम्हाला बघ कसं काय. बरं चल. अरे लय आले. चल ते चालले, चल जायला सतराशे राहतच नाही. काय आशा, लय तोंड पाडून बसलायस? अच्छा, कोणत्या कोड्यात अटकलायस तू? अरे संख्या, काय आणि कसं सांगू तुला. अरे विषय लय अवघड आहे. अरे मी जर तिला प्रपोज केला ना तर त्याचा परिणाम काय होतील ना
ही विचार करूनच माझा प्रपोज करू वाटा नाही. आणि त्यात आपली ती गावातली टुकार पोरं तिच्या माग लागल्यात. शाळा अरे संख्या, माझ्या मनातली गोष्ट मी तिला सांगितली नाही ना तर मला लय वाईट वाटेल बघ. आणि ती माझ्या मित्र दुसऱ्या कोणाचं आहे ना तर मी त्या पोराचं आणि तिचं काय करेल ना माझी मलाच माहित नाही बघ. संख्या, जग हिकडच तिकडे झालं तरी चालेल पण ते फक्त माहीत झालं पाहिजे. माझं लय प्रेम आहे रे तिच्यावर. बाबू, तू त्या पोरीच्या प्रेमात वेडा झालायस. नेमकी ती पोरगी आहे तरी कोण? तिचं नाव तरी सांग. मी लावतो ना भाऊ तुझा जुगाड. अरे ती आपली रसिका. काय रस्सी? सॉरी बाई, तसं काही नाहीये. ती आणि मी 12वी पर्यंत सोबत शिकलोय आणि ती आता कधीतरी भेटली ना तर माझ्यासोबत चांगली बोलते. तुझा लावतो ना भाऊ जुगाड. तेरा भाई है ना, काय के लिए टेंशन ले रहा है, एक चुटकी में तेरा काम कर देगा. पण भाई काम होने के बाद पार्टी मांगते. येणार नाव आहे पण काम झालं पाहिजे. 100% बघ कसा काटा भिडवतो मी तुझा. होय रे शंकर्या, आईला आपण त्या रसिकाची इथं रसिक बनून वाट बघत बसलोय. हा. आईला ती आज काय आलीच नाही रे. कशी येणार? आज रविवार नाही काय? कशाला आई घालवलेली ती इकडे? मस्त झोपली असलं अंतरुणात आराम करत. आईला शंकर्या, लई माहिती आहे रे तुला तिच्याबद्दल. पण गेल्या रविवारी तर मी तिच्या बापासोबत बघितली होती तिला. हा. हा. अरे मागच्या रविवारी जे बघितलं ना तू, हा, ती बाजारात गेली होती. आणि आता आहे ना मला ना तिच्याबद्दल सगळं माहिती असतं. तिचा टाइम टेबल, ती कधी जाती कधी येते, तिची आवडी निवडी. आणि कसं आहे ना बाळ्या, हे सगळं आहे ना मी माहिती करून घेतलंय. कारण की उद्या आहे ना लग्न झाल्यानंतर परत ती म्हणायला नको की तुला काहीच माहित नाही. म्हणून आहे ना, मी सगळं माहिती करून घेतलंय. म्हणून तिच्या मार्गाला लावले आहेत. वार पठ्या, तू हुशार आहे बरं का. मग असणार अजून आहे. मी पण काय हात नाही बांधून बसलो. मी पण रसिका संग लग्न करणार, तिच्या आवडी निवडी माहित करून घेणार आणि तिच्या बापाला जाऊन लग्नाची मागणी घालणार. हा. हा. तशी आपली दोस्ती तर आता तेल लावतच गेलेली आहे. हा. मी बघतो काय करायचं ते. आता परफ्यूम मस्त मारणार, कपडे चकाचक घालणार आणि तिला इम्प्रेस करणार. दादा, मला पण नाही तुझी गरज. हा, अरे लाव तुझी ताकद आणि मी लावतो माझी ताकद. अरे तू किती पाण्यामध्ये नाही सगळं मला माहिती आहे. शिकवायला लागला मला. काय करसी का? काय करते? जांभूळ घेते. अरे बापरे, तुम्हाला तर चांगलेच जामून लागलेत. आमचे जामून तर फार सुकून गेले. तू पाणीच देत नसशील नीट त्याच्यामुळे. ते जाऊ दे, खूप दिवसातून आज गावात दिसतोयस. कॉलेजला सुट्ट्या लागल्या का? कसल्या सुट्ट्या? ते हॉस्टेल आणि रोजचा अभ्यास. फार कंटाळलो, फार वैतागून गेलोय. म्हटलं चला गावी जाऊ, 4 दिवस फ्रेश होऊ म्हटलं, म्हणून 4-5 दिवस सुट्टीवर आलोय. कधी कॉलेज संपतंय असं झालंय माझं. बापरे, खूपच कंटाळलेला दिसतोयस. त्यापेक्षा 4 जनावर घे आणि इथंच व्यवसाय कर की. नको गो बाई, ते जनावर हाकायला लागलं तर मला लग्नासाठी पोरगी कोण देईल? तुला माहितीये का आजचा जमाना कसा झालाय? नोकरी हे तो छोकरी हे अशी गत झालेली आहे. तुझं बरं आहे, नर्सिंगचा कोर्स केला तू आणि जॉबला लागले. सध्या पगार पाणी किती आहे तुला? जास्त नाही, 17,000 पडतो सध्या तरी. अरे वा, चांगलं आहे की मग. आणि त्यात अभ्यासाचा झंझट नाही तुला? अभ्यासाचं टेन्शन नाही, पण पेशंट सांभाळणं खूप डेंजर आहे. त्यांना होणारा तो त्रास, त्यांचं ओरडणं रडणं खूप मोठा टास्क आहे तो माझ्यासाठी. अरे बापरे, तुझ्या कामापेक्षा तर मग माझा अभ्यासच बरा आहे. मग एकदा भेट दे माझ्या हॉस्पिटलला. नको गो बाई, तुझं हे ऐकूनच माझ्या अंगाला काटे आले आणि त्यात मला हॉस्पिटलचा खूप भीती वाटते. कळलं ना आता तुला, कुठलंच काम सोपं नसतं, पण एकदा त्या कामाची सवय झाली ना की सगळं सुरळीत चालतं. तू पण आता अभ्यासाची सवय लावून घे, नाहीतर लग्नासाठी तुला कोण पोरगी द्यायचं नाही. बरं झालं तू भेटली. आईला आशा आणि शंकर्या माझ्या प्रेमाबद्दल चुकीची माहिती देतात. पण नाही, आशा आणि शंकर्या गेली मातीत, रसिकाचं नाव माझ्या छातीत. बाजी तर मीच मारणार. आता तू भेटल्यावर माझ्यात थोडा का होईना बदल होईल. चल मग निघतो मी. ह्या रसिकामुळं ह्या संकेतवर काय परिणाम होणार आहे?
आम्ही तिघांनी तर डोकी एकूण एकाची फोडली, पण बाजी मारून तर चौथाच गेला. आमची सगळी मेहनत पाण्यात गेली आणि रसिकाला या संकेतनंच पटवले. शिट. सुंदरे, खा आता काय गावात खायचंय ती. हा, हिरवगारच आहे सगळं. सकाळपासून नुसती ओरडत होती. बस तुम्ही जरा. संख्या, अच्छा काय करतोय? अरे काय नाही, सुंदरीला आलो तू चारायला. बस की. भाई बोल की. तुझ्यासाठी एक खुशखबर आहे. काय बोलतोय? कसली खुश खबर? अरे आत्ताच तुझ्या हिरोईनला भेटून आलो. हिरोईन? कोणाबद्दल बोलतोय तू? अरे तुझ्या हिरोईन काय 17 आहेत काय? रसिकाच्या बद्दल. रसिकाला भेटला बाई? हा, आता थोड्या वेळ पूर्वी भेटून आलो. अरे पण माझ्याबद्दल काय बोलला का तिला? एवढ्या लवकर होय भाऊ, एवढा उताळ होणारा नको. आता थोड्या वेळ पूर्वी तिला भेटून आलो. खूप मस्त बोलत होती ती माझ्यासोबत. आणि तुझा विषय ना लगेच नाही मांडायचा रे. लोखंड जरा तापवावं लागतं. थंड्या लोखंडावर घाव टाकला ना तर काहीच फायदा होणार नाही. विषय जरा हळूहळू तापवावा लागेल. मग आपण घाव टाकू आणि त्या घावावर तुझ्या नावाचा शिक्का मारू. तू टेन्शन नको घेऊ, गडबड करू नको. अरे संख्या, तू म्हणतो ते सगळं बरोबर आहे, पण ते आपल्या गावातले टुकार शंकरन बाया त्यांनी मध्ये जर काय लुडबुड केली ना, मग सगळ्या गोष्टीला सगळ्या बट्ट्या होऊन जाईल बघ. ते कुत्रे होय, ते शंकरन बाळ्या, हा. त्या कुत्र्या मागे लागतो का? तू वाघ आहेस भावा, वाघ. आणि वाघाच्या शर्यत काय कुत्रे काय जिंकणार आहेत वय? तू जिंकणार भावा, तू वाघ आहेस. हा, तू माझ्या बरोबर असल्यावर आपले हार होणारच नाही ना. मी शब्द दिलाय ना, तू फक्त मी सांगतो तसं ऐक. चालतंय. हे बघ, मी श्रीकृष्ण आहे, तू अर्जुन आहे. असे किती पण कौरव आले ना, ते हारणारच. बरोबर बोलला बघ. पण संख्या, तू शब्द दिला बरं का, रसिका फक्त माझी झाली पाहिजे. अरे तुझीच होणार. हा, शब्द आहे आपला. तू माझ्या बरोबर असल्या मित्रा सगळं होतंय. शंकरे, त्याच्याला आहे घालायला आला. चल निघ. काल तुला मिरची लागत होती. चल निघ. काल ज्या गोष्टीसाठी आपण भांडण केलं ना, त्या गोष्ट आपली राहिली नाही. आता काय झालं? सगळी मेहनत आपली पाण्यात गेली. तुला ना मला घाल कुत्र्याला असं झाले बघ. आता त्या आशानच काहीतरी काशी घातली असेल. आशानं नाही, संख्यानं सगळी मेहनत आपली पाण्यात घातली. बरं झालं. मला तर माहिती होतं की मला पटणार नाही, याची गॅरंटी नव्हती ना मला आणि ना त्याला. चौथ्यालाच फळली ती. बरं झालं, चावू दे. चल, त्या आशाला आता धावतो. हा ना. ए, तुझी माझी यारी भोकत गेली दुनियादारी. हा बघ. चल. रसिका थांब जरा. काय मग कामाला चालली? हो, रविवारची सुट्टी संपली. आता डेली रुटीन सुरू. काम ते घर आणि त्याचबरोबर घरची कामे सुद्धा. अरे वा, छान आहे तुझी रुटीन. मग ऐक ना, मला तुझ्यासोबत एका विषयावर बोलायचं होतं. आता मला उशीर होतोय. आपण या विषयावर नंतर बोलूयात ना. आणि तसं पण अजून 4-5 दिवस तू आहेस ना गावात. हो बघ, मी विसरलोच. पण उद्या घरातून निघताना ना जरा लवकर निघ. आणि तुला काही अडचण नसेल ना, तुला कामापर्यंत मीच सोडतो. आणि त्या निमित्ताने मला ज्या विषयावर बोलायचंय त्या विषयावर बोलणं पण होईल. विषय जरा जास्तच स्पेशल दिसतोय. ह्या संख्याच्या लुगलू करत बसल्या तिच्यासोबत. मला म्हणतो रे काय पण कारण देतोय. पण या विषयामुळे जर आपल्या मैत्रीत फट पडणार असेल ना, तर कृपया तू टाळ. अगं बाई, मी तसं वाटलो का तुला? आणि तसं पण मला गर्लफ्रेंड आहे, त्यामुळे तसं माझ्या मनामध्ये काही नाही. विषय जरा तसाच आहे, पण माझा नाहीये. त्यामुळे आपल्या मैत्रीत काही फूट पडेल त्याची जबाबदारी घेत तो विषय कसा हँडल करायचा ना, ते आपल्या दोघांवरती आहे. बापरे, तू किती बोलतोयस. चल मी निघते, असंही मला कामाला उशीर होतो. चल बाय. आईला हातात घेतला का संख्याच्या तर ना. यस यस, काम झालं आपलं. संख्या, तिच्यावर काय एवढं बोलत होता? खड्ड्यामध्ये गेली असं समज. मग
हे बघ, तू एवढा तापत असणार ना तर तुमच्या दोघांच्या विषयामध्ये मी काही हात घालत नाही. मी आजच हॉस्टेलला जातो. तू जाणारच खरे. तुमचा मध्ये काय खेळ चाललाय मला काय नाही होय. हा लय शहाणा व्हायला लागला तू. मी माणुसकीच्या नात्याने तुला मदत करत होतो यार, आणि तू असं काय बोलतोयस मला? हे बघ, मी उद्या काही झालं तर तुझा विषय मी तिथे तिच्याजवळ मांडणार आहे आणि उद्या सगळं क्लिअर करतो. उद्या विषय क्लिअर करणार आहे. बघू ना काय घालतोय उद्या ती. जाऊ दे. हो लका लका लका. आहा ओ हो शंभो. आजकाल आहे ना हा. पोरींचं प्रेम सोडून ना लय म्हशीवरती प्रेम चाललंय बाबा. आशा मारतो म्हशीवरच्या माशा, असंख्य वाजवतोय तिकडे रसिकाचा ताशा. बरोबर ना भावा. म्हैस तर दूध देते पण पोरगी लय काय काय देत असेल. काय खेळणू. तुम्हाला दोघांना ना हजार वेळा जरी सांगितलं ना तर तुमच्यातले किड काय वळवा करायला थांबत नाही. हा तर आता आई खाल्या. ए आशा, तुझ्या बुडा जरा एवढा दम असेल ना त्या संख्याला मारून दाखव. अरे माझ्यावरती तू हात उघडतोय. लय मिरची लागते ना तुला. तुला धावतो एक दिवस. हे चल निघ. तू पण निघ. अरे आशा, तुला नीट सांगतोय बरं का. अरे संकेत, माझ्या आधी येऊन थांबलास. मला वाटलं मला वाट बघायला लावशील. आता माझं काम आहे ना. तुझं काम राहिलं असतं तर तुलाच वाट बघायला लावलं असतं. बरं, तुला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी. बोल. एवढी काय गडबड करते? इथं नाही बोलणार मी. मला जिथं बोलायचं ना तिथं बरोबर मी गाडी थांबवणार. त्याचं तू काळजी करू नको. बस चल. बरं चल. संकेत, असं माझ्याकडे पाठ करून का थांबलायस तू? तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना, आणि आता इथं मला आणून स्वतःच गप्प बसलाय. कसं सांगू रसिका तुला? मला काहीच कळत नाहीये. खरं तर विषय माझा नाहीये, पण तू मला एक प्रॉमिस कर. त्या विषयामुळे आपल्या मैत्रीमध्ये काही फूट पडणार नाही. काय झालं? बोलत का नाहीस तू? पहिले मला हे सांग, तुला कुठल्या विषयावर बोलायचंय, मगच मी तुला प्रॉमिस करतो. हे बघ, आपल्या गावातला एक मुलगा आहे ना, तो तुला खूप लाईक करतो. त्याच्याबद्दल बोलायचं होतं मला. आता तरी प्रॉमिस करशील? तर आज आहे ना त्यांची राजलीला. विषय पुन्हा दुसऱ्याचा आहे. त्यामुळे जे काय होईल ते मी त्याच व्यक्तीवर सोडून देते. पण मी तुझ्याशी बोलणं टाळेन असं तू म्हणतोयस, तर तू गावात असतोच कुठं की मी तुझ्याशी बोलले किंवा नाही बोलल्याने काही फरक पडायला. आणि विशेष म्हणजे आपल्या एकमेकांकडे नंबरही नाहीये. त्यामुळे मी तुला बोलले किंवा नाही बोलले याचा काही संबंधच येणार नाहीये. कोण आहे तो मुलगा आणि काय म्हणतोय तो? हे बघ, तू म्हणण्याप्रमाणे आपण एवढे पण काय परके नाहीत. तू माझ्यासाठी पूर्वी जे होतीस ना, आज पण तेच आहे आणि उद्या पण तेच राहशील. पण हे सगळं सोड, विषयाचं बोल ना. मला कामाला जायला उशीर होतोय. अरे
तुला तो अशोक माहिती आहे ना, तो खूप दिवसापासून तुला लाईक करतोय, पण हे सांगायला त्याची डेअरिंग नव्हती ग, म्हणून त्याने मला सांगितलं. तो खूप मनापासून तुझ्यावर प्रेम करतोय. तू दुसऱ्याची हो नये म्हणून तो मनातून खूप दुःखी असतो. तू जर त्याला हो म्हणशील ना, तो जगातील सर्व सुख तुझ्या समोर उभं करेन. एवढं प्रेम करणारा मुलगा आणि तो तुझ्यासाठी तरसत असताना बघून मला राहवलं नाही ग, म्हणून मी तुझ्या समोर उभा आहे. प्लीज रसिका, प्लीज त्याला नाही नको म्हणून. बस झालं तुझं. अरे तो म्हशी वळणारा आणि त्याला मी हो बोलू, आणि खरं तर तो माझ्यापेक्षा 6-7 वर्षांनी मोठा आहे. आणि म्हशी मागे पळणारा तो, आणि तो जगातील सगळी सुख माझ्या पुढे आणून टाकणार आहे. वा, लय भारी जोक होता. आणि असंही तुला माझ्यासाठी मुलगा शोधायची काहीच गरज नाहीये. असंही माझ्या बाबांनी माझ्यासाठी मुलगा बघितलाय, आणि त्यांच्या विरोधात जाऊन मी कुठलंच चुकीचं पाऊल उचलणार नाहीये. आता यावर तुला अजून काही बोलायचंय? हे बघ रसिका, तू माझ्यासाठी आहे ना त्याला एकदा भेट आणि समजून सांग. तू बोलण्याने आहे ना त्याच्या मनातून सर्व गोष्टी काही निघून जातील आणि तो स्वतःला सावरेल आणि तो पुढचं आयुष्य सुरळीत जगेल. त्यांनी सगळं विसरायला आणि स्वतःला सावरायला मी काय त्याच्यासोबत ब्रेकअप केलंय का? त्याचा आणि माझा काहीच संबंध नाहीये, आणि हे तर मी अजिबात करणार नाही. प्लीज रसिका, प्लीज. तो खूप भारी मुलगा आहे ग, त्याच्या डोक्यावर काही परिणाम होऊ देऊ नको. तो जीवाचं काही बरं वाईट करेल ना, त्याची मला भीती वाटते. तू दवाखान्यामध्ये किती पेशंटला बरं करतेस ना, तसंच हा एक पेशंट आहे. हा एक मानसिक पेशंट म्हणून याच्या मनातल्या सर्व गोष्टी काढू शकतेस. प्लीज नाही नको म्हणून. बरं ठीक आहे, तू म्हणतोयस म्हणून मी ट्राय करेन. ठीक आहे, थँक्यू. चल, आता मला उशीर होतोय आणि मला माझ्या कामावर सोड. ठीक आहे, चल तुला सोडतो. माझ्यामुळे तुला खूप उशीर झाला. बाबा कुठे गेला असेल रे ते अशोक? हो, इथं बसले. अशोक आहे बाबा. अरे तू इथं बसला वे. अरे तुझ्या घरी जाऊन आलो रा आम्ही. तू तिकडे दिसला नाही म्हणून इकडे आले. अशोक हे बाबा, सॉरी बरं का, तुला विनाकारण आहे ना काही बोलायचो आम्ही, आणि तसं मारही खाल्ला रे. पण ऐक ना, तुला जरा खोटं वाटत असेल ना तर माझ्याकडे पुरावा आहे. तो मित्र आहे ना, या रसिकाला कटवून त्याच्या हातात हात घालून आणि गुटरुगू करत होता. आणि आपण आहे ना इतक्या वर्षापासून आहे ना एवढा प्रयत्न केला, आपल्या तिघांच्या हाताला नाही लागली बघ ती. संपलं रे बाळा. काय बरोबर का नाही बाळा? हो बरोबर ना भाऊ, काही राहिलं नाही आता, काही राहिलं नाही. चला अशोक निघतो आम्ही. सर संख्या आई घाल्या दुसरीच कुस्ती केलीस ना, मला तुला सोडतच नाही. त्या रसिकाला तुला ना बरोबर इंगा दाखव. असे ते रसिका बघ, काल त्या संख्येसोबत मजा करून आता कशी मान खाली घालून चालली आहे. अशी दाखवते की एकदम पतिव्रता असल्यासारखी दाखवते आपल्याला. चे शंकर्या, आपण दोघं वाट बघत होतो ना, ते संध्याकाळपर्यंत जर दिसला असता ना त्याला तिथेच मोडला असता. सालेला कशी दिसणार बाळा तुला ते? काल आहे ना दिवसभर मजा करून सुद्धा यांना दिवस पुरला नाही. आणि काल आहे ना रात्री उशिरापर्यंत दोघं संघ होते. चांगलाच व्यायाम झाला असेल. बघ बघ डोळा समोर. अरे संकेत, हॉस्टेलला नाही गेलास तू? काय का नाही नाही ग, असं पण काल मी हॉस्टेललाच होतो, इकडे येणार नव्हतो, पण परत मध्येच त्याचा विषय आठवला अशोकचा, म्हणून मी आलो होतो. हो रे बाबा, त्याचं काय आहे ना ते एकदाच मिटून घे. हो, मी पण एक मित्र म्हणून करणार आहे, तू पण एक त्याला पेशंट म्हणून त्याला व्यवस्थित समजून सांग. हो रे बाबा, चल ठीक बाय. आहे, बाय. नाही दमणार रे अशोक तुझ्यात. अरे ह्या संख्याला त्याचा बाळ असलं तर आतापर्यंत मोडून टाकला असता त्याला. यायला त्याला बघ मी कसा का आता हे करतो नाही का. हे आले. सोडा.
सोड. अशोक, काय झालं? अशोक, तू माझा मित्र आहे ना? वाचतो काय? मित्र आहे ना भाड्या. इतक्या वर्ष त्या रसिकाच्या पाठीमागे लागलो आणि मित्र म्हणून तो आहे. काहीतरी गैरसमज होतोय. अरे त्याच्या मला फावलं तू. काहीतरी गैरसमज होतोय. माझा काय पैसे आले? उठ, उठला ना, उठला. हा? माझं काय समजलं? माझं आई घरी फळली ना ती, तुझ्या फळली ना. तिला तर आहे घायला कशी उडी करतो पण. अशोक, तिची काही चूक नाही, तिला काही करू नको. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. काय झालं ते की तिकडे जाऊ दे. हे रसिका, थांब. काय झालं अशोक? आणि असा का अवतार करून घेतला आहेस तू? काय खरे मला विचारते होय? हा, इतक्या वर झालं तुझ्या पाठीमाग लागली आणि तू त्या सांगते मला फावती ना. पण तुला आता अशी नाही सोडणार. तुला बरोबर इंगा दाखवतो. आई खाली थांब. तर आता ए रसिका थांब. आई घाली तुझ्या हात. थांब ए रसिका थांब. तुझ्या तर आता तुझ्या आईला सोडणार नाही तो. थांब थांब. अशोक कुठं गेला राव? बॅग ही तर रसिकाची बॅग दिसते. इकडेच गेले वाटत. थांब. आहे घाले थांब. लय नाटक करत होती ना. हा कुठं पळती? हा? हा इतक्या वर्ष तुझ्या पाठीमाग कुत्र्यासारखा लागलो होतो मी. पण तू त्या संख्यावर फळावली ना. हा गावातल्या एका पण पोराला ना तुझ्या जवळ येऊन देत नव्हतो का? कारण की माझं तुझ्या प्रेम होतं, जीव होता माझा. पण आता तुला दाखवतो कसा इंग असतो ती माझा. आता तुला दाखवतो खरी मर्दानगी काय असते. पण अशोक थांब. मला मारलं ठीक आहे. तिला जर हात देत ना तुला जिवंत सोडणार नाही. त्याच्याकडे बघ. अरे तर दुश्मन परवाडली पण तुझ्यासारखा मित्र नाही परवाडला. कळलं का? हे लागलं तर नाही ना तुला? हा आता मित्र आहे का तुझा? आणि याचं तू मला सांगत होतास? काय बोलला? ह्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. याच्या प्रेमाला जर मी हो बोलले तर हा जगभराची सुख माझ्या ओंजळीत आणून टाकेन ही अशी. अरे याच्यापेक्षा ना तो राक्षस परवडला पण हा नको. हे असं होतं का ह्याचं प्रेम? अरे आता रेप करून मला मारून फेकून दिलं असतं. ह्याचं तुला राग नाही आला का? मैत्रीण मानतोस ना मला? त्याला दगड काय मारला पाठीत? तू लगेच त्याच्या गळ्यात पडून रडायला लागला. आणि ह्याच्यानंतर जर तू मला परत बोलायचा प्रयत्न केला ना तर 4 चौघात चपलीन तुझं थोबाड सुजवेल. आणि ह्याच्यानंतर ना पर त्या गावात राहून मला तुमची अशी दरिद्री थोबाड बघायची अजिबात इच्छा नाहीये. छी. अशोक माझं काही चुकलं असेल ना मला माफ कर. मी या गावामध्ये आता पाय पण ठेवणार नाही. संपली आपली मैत्री इथंच. संकेत मित्रा अरे मला माफ कर. तुझ्यासारख्या जीवाभावाच्या मित्र मी संशय घेतला, तुझ्या हात उचलला. तू मैत्रीचा लायकीचा नाहीये. संपली आपली मैत्री इथं. संकेत अरे मित्रा मी तुझ्यावर संशय घेतला. तू माझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि मी अरे माझ्यासारखा नीच माणूस मीच आहे. माझ्यासाठी तू एवढं सगळं केलं आणि मी शेवटी काय केलं? अरे मी मग तुझ्या मैत्रीच्या लायकीचा नाही रे मित्रा. खरंच मला माफ कर. मी खूप चुकलो.